शिक्षणाचा बाजार बंद करा, बंद करा. तर मग अशा अधिकाऱ्यांचा त्या पदावर असण्याचा काय अधिकार? खाजगी शाळांची मनमानी, पालकांची लूट, पालकांची लूट. महापालिकेच्या समोर लहान मुलांची शाळा भरवली आहे, नेमका काय प्रकार आहे? मॅडम, हे रेडक्लिफ स्कूल चरोलीमधले विद्यार्थी आहेत. गेले 1 वर्ष झाले आम्ही पालिकेमध्ये चक्रा मारतोय. आमचे एवढेच मागण्या आहेत की फी वाढीबद्दल किंवा जे गणवेश शालेय वस्तू आहेत त्यांच्या विरोधात आम्ही वेळोवेळी तक्रार केली आहे. गव्हर्मेंटचा रूल आहे की शाळेने कुठल्याही प्रकारचे शालेय वस्तू विकणे बंधनकारक आहे. तरी पण ह्या नियमाला शाळा जुमानत नाही आहे. शाळा दरवर्षी सिलेबस चेंज करते, दरवर्षी अव्वाच्या सव्वा फी वाढ करते. यावर शिक्षण मंडळाचं, शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. आम्ही गेले 1 वर्ष झाले शिक्षण अधिकाऱ्यांना मागण्या करतो आहे, त्याच्यावर त्यांनी फक्त निर्णय दिले आहेत, अंमलबजावणी झालेली नाही आहेत. त्यासाठी आम्ही आज विद्यार्थ्यांची शाळा इथं भरवलेली आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना जर शाळेने शिकवलं नाही तर संगीता मॅडम, शिक्षण अधिकारी यांनी आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. जर संगीता मॅडमचे, बांगर मॅडमचं कुठल्याही प्रकारच्या निर्णयावर शाळा ऐकत नाही, जुमानत नसेल, तर मग अशा अधिकाऱ्यांचा त्या पदावर असण्याचा काय अधिकार? सरळ आम्हाला म्हणतात ते आम्ही निर्णय दिले, शाळा ऐकत नाही, तर आम्ही काय करणार? अशा पद्धतीचं जे बोलणं आहे गेले आम्ही 8 महिने झाले ऐकतोय शिक्षण अधिकाऱ्यांकडनं. जर तुमचे शिक्षण अधिकाऱ्यांचा पदाचा शाळा कुठल्याही प्रकारचा मान ठेवत नसेल तर तुमच्या पदाचा काहीही उपयोग नाही. तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच तुम्ही बघत आला आहात गेले 1 वर्ष झाले आम्ही संपूर्ण पालक संघटना तुमच्या इथं वेळोवेळी कंप्लेंट करायला येतोय. त्याला कुठल्याही प्रकारचे शिक्षण अधिकाऱ्यांनी जुमानलं नाही आहे. उलट त्याच्या विरुद्ध आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित त्या शाळेला भेट देतात. स्नेह संमेलनाला जिथं पण अव्वाच्या सव्वाच्या दराने मुलांकडनं फीस सोडून बाकीचे पैसे उकळले जातात, अशा याला कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दाखवताय. म्हणजे आम्ही पालक जेवढे वर्ष झाले, गेले 5 वर्ष झाले ही जी फी वाढ आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. आणि शाळेला एवढी कुणी मुभा दिली की तुम्ही PCMCचं नाव आपल्या सर्क्युलरवर काढणार की PCMCनी तुम्हाला परमिशन दिली. आणि PCMC संगीता बांगर मॅडम गेले 1 वर्ष झाले आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी परमिशन दिलेली नाही. पण यांना अधिकार कुणी दिले? शाळेला अधिकार कुणी दिले? जे पालिकेचं नाव तुमच्या सर्क्युलरवर वापरणार आणि पालकांची फसवणूक करणार. पालकांना असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांची संमती घेतली आणि असं क्लिअरली सर्क्युलरमध्ये दाखवलेलं आहे. नेमकं कशा प्रकारची फी आकारली जाते? गेले 4-5 वर्ष आपण जी फीज आकारत आहे ती गव्हर्नमेंट रूल प्रमाणे नसल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. 15% गव्हर्नमेंटचा रूल आहे 2 वर्षामध्ये, ती अशी फी वाढ झालेली नाही आहे. तुम्ही या फी वाढीचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत, पण किती वर्ष आदेशच देणार? याची निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. याच्यासाठी आज आम्ही सगळ्या बालकांना इथं शाळा भरवली आहे पालिकेसमोर. जोपर्यंत तुम्ही निर्णय देणार नाही तोपर्यंत आज इथून आम्ही कुठलेही बालक हलणार नाही आहे. आता संगीता बांगर मॅडम यांना आपण लेटर वगैरे दिले का? गेले 1 वर्ष झाले आमच्याकडं आत्तापर्यंत सगळ्या प्रकारचे लेटर दिलेले आहे. पहिला सुनावणी जी झाली आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये झाली होती मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये शाळेला क्लिअरली निर्देश दिले होते की गणवेश कुठल्याही प्रकारचं बदलू नका, सिलेबस चेंज करू नका आणि कुठल्याही प्रकारची फी वाढ करू नका. हे निर्णय दिलेले असून सुद्धा शाळा कुठल्याच शासकीय नियमांना जुमानत नाही. म्हणजे शाळेला कुठेतरी काहीतरी सपोर्ट पालिकेकडनं भेटत आहे याचं क्लिअरली दिसून येतं. जिथं करून किती वर्षापासून चालू आहे याची लूट कित्येक शाळा सुरू झाल्यापासून, कोविडमध्ये पण यांनी फी वाढ केलेली होती. कित्येक वर्ष झाले फी वाढ चालू आहे. ह्याच्या विरोधात आम्ही गेले 1 वर्ष झाले माननीय गणपत मोरे साहेब, उपसंचालक DRFC यांची परमिशन घेणे गरजेचं आहे. त्यांची पण शाळेने परमिशन घेतलेली नाही आहे आणि शाळेची मान्यता रद्द करा असं स्पष्ट लेखी आव्हान शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं असताना देखील शिक्षण अधिकारी मान्यता रद्द करण्याचं लेटर देत नाही. शाळा कुठल्याही गव्हर्नमेंट रूलला फॉलो करत नाही हे दिसून आले. आम्ही वेळोवेळी पुरावे दिलेले आहेत.
त्याच्यामुळं गणपत मोरे साहेबांनी शाळेची मान्यता रद्द करा हे क्लिअरली शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे, पण त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. आता आपली मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही आहे. वेळोवेळी पत्र काढलेली आहे, निर्णय आमच्या साईडनी आहे, गव्हर्नमेंट रूल्स फॉलो करतोय आम्ही. गव्हर्नमेंट रूलच्या बाह्य आम्ही काही मागण्या नाही आहेत. गव्हर्नमेंट रूल फॉलो करा एवढीच आमची मागणी आहे. शाळेला गव्हर्नमेंट रूल फॉलो करायचं नसेल तर त्यांची मान्यता रद्द करा असे क्लिअर आदेश गणपत मोरे साहेब यांनी दिलेले असूनसुद्धा शिक्षण अधिकारी यांनी त्याचे अंमलबजावणी केलेली नाही. शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे. ते 1 वर्ष झाले याच्या निर्णयावर कारवाई का करत नाही? या उलट ते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेमध्ये उपस्थित कसे राहू शकतात याची चौकशी सर्व पालकांना याची दखल दिली पाहिजे. इथे आपल्या मुलांना घेऊन इथे महापालिकेच्या गेट समोरच तुम्ही शाळा भरवली आहे. नेमका काय प्रकार आहे, काय सांगा? मी रेडक्लिफ स्कूलची पॅरेंट्स आहे. माझा मुलगा तिथे शिकतो. आम्हाला तिथे हे आहे की मुलं पहिले तर 8 किलो बॅगचं बोझा उचलून लिफ्ट नाही तिथे आणि 5वी मजली चढायला लावतात. आणि प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल तर आम्हाला तिथे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आमचे प्रॉब्लेम सॉल्व करत नाही ते लोक. त्याच्यानंतर वॉशरूम जे आहे मुलींचे आणि मुलांचे ते क्लीन नसतात. तिथे सगळं घाण पडलेली असते. मुलं अक्षरशः आम्हाला म्हणतात टॉयलेटला डोअरला लॉक नाही आहे, पाणी नाही आहे. हे प्रॉब्लेम आम्ही फेस केलेला आहे. CCTV कॅमेरासुद्धा मुलांचे वरती नाही आहे. मुलं एवढे बॅग घेऊन वरती 5व्या मजल्यावर बॅगचा ओझा घेऊन वरती चढतात. आणि हे स्कूलकडून आम्हाला 2-2 हजाराचे बॅग दिलेले, जे हे तुम्ही व्यवस्था बघू शकतात. किट आम्हाला ऑनलाईन बुक करावी लागते, जे 15-15 हजाराची किट आहे. हे पैसे सगळे ते आमच्याकडून घेतात. निदान ॲन्सर शीटसुद्धा स्कूलकडून भेटायला पाहिजे. ते ॲन्सर शीटसुद्धा आम्ही स्कूलकडून विकत घेतात आणि ते सुद्धा आमच्या मुलांना देत नाही. संपल्यानंतर सुद्धा ते म्हणतात तुम्हाला बाहेरून विकत घ्यायचं आणि सगळं ऑनलाईन बाजार केलेला आहे. स्कूलचे जे ड्रेस आहे ते सुद्धा आम्हाला ऑनलाईन घ्यावी लागते, ज्याची प्राईस 6 ते 7 हजार आहे. आणि हे आम्हाला योग्य वाटत नाही. आणि मुलांना शिक्षण टीचर सारखे बदलत असतात. मुलं आमचे सारखे रोज आम्हाला येऊन म्हणतात आम्हाला आज क्लास टीचर शिकवलं नाही किंवा क्लासरूममध्ये टीचर आले नाही. मग हे मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्ही स्कूल जे आहे मुलांना एज्युकेशनसाठी पाठवलं आहे. त्यांना आम्ही जर बाहेर ट्युशन लावायची आहे तर ते खर्च पण आम्हाला उचलावं लागतं. मग मुलांना आमचं हे आहे मागणी की जे तुम्ही बाजार केला आहे शिक्षण पुस्तक स्टेशनरी, हे बाजार तुम्ही बंद करा. शिक्षणसाठी आम्ही मुलांना पाठवते. आम्हाला स्कूलकडून शिक्षण पाहिजे. आणि दरवर्षीचे ते फीस वाढवत आहे, जे अयोग्य आहे. एक मिडिल मध्यमवर्गीय कशा प्रकारचा त्रास दिला जातो मुलांना जे बाहेर ग्राउंडमध्ये पण उन्हात खेळवतात. लिफ्ट नाही मॅडम, 8-8 किलोचं बोजा घेऊन मुलं 4थी-5व्या मजले चढतात. आणि जर कोण पेरेंट्स तक्रार केलं तर मुलांना टॉर्चरसुद्धा करतात. त्यामुळे आज आम्ही इथे आपल्या मुलांना घेऊन बसले, तुम्ही बघू शकतात. हे आम्ही का घेऊन बसले? कारण आमच्या मुलांना आज पण नवीन म्हणतात की पुस्तक घ्या, दरवर्षी पब्लिकेशन चेंज करतात. हे अयोग्य आहे. आणि माझं तर मत हे आहे की पूर्ण महाराष्ट्रात एक एज्युकेशन पाहिजे आणि NCERTCची बुक लागू करायला पाहिजे पहिलीपासून. जे पॅरेंट्स लोक पालकवर्ग बाहेरून पण घेऊन शकतात. आणि जर 9वी-10वीला NCERTCची बुक तुम्ही शिकवतात तर पहिलीपासून का बरं तुम्ही शिकवत नाही? इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही म्हणतात स्पेशली स्पोकन क्लासेस लावले, मग आम्ही इंग्लिश मिडियममध्ये का टाकले? जर इंग्लिश मिडियममध्ये टाकून पण आम्हाला तुम्ही स्पोकन क्लासेस लावतात आणि ते पैसे आमचं मुलांकडून आणि आमच्याकडून घेतात तर ते योग्य नाही आम्हाला असं वाटतंय. आणि हे शिक्षण व्यवस्था बदललीच पाहिजे. हेच महानगरपालिकाकडून आमची प्रार्थना आहे की हे सगळं बाजार बंद करा. पूर्ण महाराष्ट्राच्या अख्ख्या शाळेचं जे पुस्तकचा धंदा, स्टेशनरीचा धंदा, हे जे बिझनेस केले शिक्षणाला, हे बंद व्हायलाच पाहिजे. आज जेवसपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आम्ही इथून जाणार नाही. आमच्या लेकरांना घेऊन आम्ही इथेच बसून राहणार आहे उन्हात. आणि हे जर आमच्या मुलांना काही झालं तर याची जबाबदारी पुणे महानगरपालिकाची असणार आणि रेडक्लिफ शाळेची असणार आहे.